नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्याअगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यापूर्वी जाणून घेऊ बातमीची सविस्तर अपडेट. 22 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्याचा निर्णय माननीय पवार साहेबांच्या उपस्थित झाला होता. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयही साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता. कार्यकर्त्यांची तर इच्छा व अपेक्षाही होती, त्यासाठी ते आग्रही होते. पण मध्येच काळाने झडप घातली आणि दादाचे दोन्ही प्रश्न एकत्र करण्याचे स्वप्न अपुरे राहिले. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे हे दोन्ही पक्ष एक करण्याची. यासाठी प्रत्येकाने आपले मन मोठे करावे, प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रवादीचे विलिनीकरण घडून आणून पक्ष पुन्हा मजबूतीने उभा करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटानाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता, याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण करायचा असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय जयंत पाटील, माननीय पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते. महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडून आणली होती आणि स्वतः प्रचाराची आघाडी सांभाळत होते, असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं या वरील व्रताबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व राष्ट्रवादीचे विलिनीकरण नक्की पार पडणार का? तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा व असेच डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.